तर 26 तारखेला राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड होणार आहे। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची माहिती आहे। तर राष्ट्रवादीच्या बैठकीत विलीनीकरणावर चर्चा झालेली नाही असं तटकरेंनी म्हटलेलं आहे। 23 तारखेला शोकसभा आहे। 26 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड सुद्धा करण्याचा आम्ही त्या ठिकाणी निश्चित केलेला आहे। त्या दृष्टिकोनातून आम्ही 26 तारखेला देशांतील आमचे काही प्रतिनिधी, राज्यांतील आमचे विधानसभा, विधान परिषद, लोकसभा, राज्यसभा प्रतिनिधी, अधिक पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित राहून त्या संदर्भातली जी प्रक्रिया आहे पक्षाच्या घटनेनुसार ती त्या ठिकाणी पार पडली जाईल। काही चर्चा झाली तो विषयाचा अजेंडा त्या ठिकाणी नव्हता। पक्ष संघटना, दादाने केलेलं काम, महाराष्ट्राच्या संबंध समाजकारणामध्ये त्यांनी दिलेलं योगदान, ते सावधपणाने पुढे ठेवण्याचं काम आपण सर्वांनी मिळून करावं, एवढी चर्चा आजच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी झाली। तर बँक ऑफ महाराष्ट्राला आरबीआयचा दणका पाहायला मिळतोय। 32.50 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला। बँकिंग नियमन कायद्याचं पालन न केल्यानं हा दंडात्मक ही कारवाई जी आहे ती बँक ऑफ महाराष्ट्रावर करण्यात आली। तर अभिनेत्री अमिषा पटेलला कोर्टानं अल्टिमेटम दिला। आर्थिक फसवणूक प्रकरणामध्ये अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आला। मुरादाबादच्या न्यायालयाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले। वारंवार समन्स बजावूनही अमिषा न्यायालयात हजर न राहिल्यानं न्यायालयानं हे कडक पाऊल उचललेलं आहे। हे प्रकरण 2017 मधील एका कार्यक्रमाशी संबंधित आहे। अमिषाला एका लग्न समारंभात डान्स परफॉर्मन्ससाठी 18 लाख रुपये आगाऊ देण्यात आले होते। मात्र पैसे घेऊनही अमिषा त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिली नाही असा आरोप तक्रारदारानं केला आहे।